नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 26 सप्टेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला मग प्रश्नाला सुरुवात करूया। आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच पुणे विमानतळाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे। आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं या विमानतळाचं नाव हे बदलण्यात आलेलं आहे। तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहिती सुद्धा आपल्याला बघायची आहे। हे जे काही पुणे विमानतळ असणार आहे त्याचं नवीन नाव काय असेल आता, जगद्गुरू तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आपण लक्षात ठेवायचं आहे। तसेच जे आपले संत तुकाराम महाराज होते ते भक्ती चळवळीतील प्रमुख संत तसेच आध्यात्मिक कवी म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत। त्यांचा जन्म हा पुणे जिल्ह्यातल्या देहू या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचे जे काही अभंग आहेत ते खूप असे प्रसिद्ध आहेत। वारकरी समाजाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार प्रसार त्यांनी केलेला आहे। तर या त्यांच्याविषयीच्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। तसंच आता विमानतळांचा मुद्दा आलेला आहे, तर जे काही विमानतळ मागच्या काही काळामध्ये त्यांचे नाव बदलण्यात आलेलं आहे ते आपण काही महत्त्वाचे विमानतळ त्यांचे नाव लक्षात ठेवायचे आहेत। जसं की अयोध्या हे जे काही उत्तर प्रदेशमध्ये विमानतळ होतं त्याचं नाव हे काय ठेवण्यात आलेलं आहे, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ। मोगा जे की गोवा या राज्यामध्ये आहे त्याचं नाव बदलून मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं ठेवण्यात आलेलं आहे। चंदीगड विमानतळाचं नाव बदलून शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे। कोलकाता हे जे काही विमानतळ होतं त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि त्याचं नवीन नाव सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे। तसेच नागपूर विमानतळाचं नाव बाबासाहेब आंबेडकर विमानतळ आणि बेंगलोर जे काही विमानतळ आहे त्याचं नाव कॅम्पागोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे। तर हे जे काही विमानतळांचे नाव आहेत ते आपण काही लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या भारतीय अभिनेत्याला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डकडून उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, चिरंजीवी हे जे काही दाक्षिणात्य अभिनेता आहेत त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर ही आपल्या भारतीय अभिनेत्याच्या दृष्टीने, आपल्या भारताच्या दृष्टीने हे अतिशय सन्मानाची गोष्ट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, एखाद्या भारतीय अभिनेत्याला असा पुरस्कार मिळणे। त्या दृष्टीनं हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने पण महत्त्वाची घडामोड आहे। तर हा प्रश्न स्टार करून आपल्याला ठेवायचा आहे। तो वाटलं तर तुम्ही लिहूनसुद्धा ठेवू शकता। यांच्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। हे जे काही चिरंजीवी आहेत यांच्या 45 वर्षाच्या चित्रपट करिअरमध्ये त्यांनी 156 चित्रपट, 537 गाणे आणि 24,000 डान्स मूव्ज केलेले आहेत। त्यामुळे हा त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे। चिरंजीवी जे आहेत ते तेलुगू चित्रपट अभिनेता आहेत आणि या अगोदर त्यांना 2024 साली जर बघितलं, नुकतंच यावर्षी पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। तसंच 2006 साली पद्मभूषण पुरस्कारसुद्धा यांना मिळालेला आहे। तर हे गोष्टी जे काही चिरंजीवीविषयी आहेत त्या आपण लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, महाराष्ट्र शासनाने कोणत्या पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी या नव्या पदाची निर्मिती केलेली आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ए आणि बी। ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे जे काही 2 पदं होते मित्रांनो ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतशी संबंधित, त्या पदांचं आता एकत्रीकरण करून एकच नाव ठेवण्यात आलेलं आहे। त्या पदाचं नाव काय आहे, ग्रामपंचायत अधिकारी असं त्याचं नाव असणार आहे। तर असं का करण्यात आलेलं आहे तर त्याविषयी आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा बघायची आहे। या अगोदर जर आपण बघितलं तर छोट्या ग्रामपंचायतींसाठी ग्रामसेवक असायचा आणि ज्या थोड्या मोठ्या ग्रामपंचायती असायच्या त्यांच्यासाठी ग्रामविकास अधिकारी हा काम करायचं। हे दोन्ही पदं एकसारखेच होते, एकसारखेच यांना पगार मिळायचा, भत्ते मिळायचे, अधिकारसुद्धा यांना सारखेच होते। फक्त नावांमध्ये बदल असल्यामुळे लोकांमध्ये या पदांविषयी संभ्रम होत होता, म्हणून राज्य सरकारने या पदांचा नाव जे काय आहे आता ते बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे। तसंच हे जे काही ग्रामसेवक पद आहे
त्याची बढती जर आपण बघितलं, प्रमोशन कसे होतात, तर अगोदर जो ग्रामसेवक होतो तो 10 वर्षानंतर विस्तार अधिकारी होतो, नंतरच्या काळामध्ये तो सहाय्यक गट विकास अधिकारी होतो आणि त्याच्या रिटायरमेंटच्या निवृत्तीच्या टप्प्यामध्ये एक जवळपास त्याची जर सर्व्हिस 30 वर्षाच्या पर्यंत जर झाली तर तो गट विकास अधिकारी जो की क्लास 1 अधिकारी असतो तिथपर्यंत जाण्याची प्रमोशनने त्याला संधी असते. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला एक महत्त्वाची अशी अपडेट सांगायची आहे. जे काही आता नुकतंच कंबाईनची जाहिरात येणार आहे, या 2-4 दिवसामध्ये येईल. तर त्या कंबाईन 2024साठी आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीजचं आयोजन केलेलं आहे आणि ही जी काही टेस्ट असणार आहे त्याविषयी आपण आपल्या टेलिग्रामवर सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की नेमकं किती टेस्ट असतील, कशा प्रकारे होणार आहेत. त्याची अतिशय माफक दरामध्ये आपण ही टेस्ट सिरीज घेणार आहोत आपल्या विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि जर आपल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या टेस्ट सिरीजला जर प्रतिसाद दिला तरच आपण ते टेस्ट सिरीजही घेणार आहोत. तर तुम्हाला या टेस्ट सिरीजविषयी जे काही विचारायचं जर असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या या स्क्रीनवर दिलेला, त्यावर तुम्ही विचारू शकता. नंबर आहे 73 87 54 68 70. तर त्या ठिकाणी आपण विचारणा करू शकता. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच श्रीलंकेच्या नवीन महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, हरिणी अमरसूरिया या श्रीलंकेच्या नवीन महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. तर त्यांच्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. या ज्या काही हरिणी अमरसूरिया आहेत त्या श्रीलंकेच्या 3ऱ्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत आणि मागच आपण 2 दिवसापूर्वी श्रीलंकेचे जे काही नवीन राष्ट्रपती नियुक्त झालेले आहेत तर त्यांच्याविषयीसुद्धा बघितलं होतं. त्यांचं नाव काय होतं, अनुराकुमारा दिसानायके, आणि आता या महिला पंतप्रधान म्हणूनसुद्धा यांना शपथ देण्यात आलेली आहे. तर या गोष्टी आपण या श्रीलंकेविषयी लक्षात ठेवायचे आहे. तसंच श्रीलंकाविषयी हे पण लक्षात ठेवायचं आहे, त्याची राजधानी काय आहे, कोलंबो आहे आणि चलन श्रीलंकन रुपया हे आहे. तर या काही गोष्टी श्रीलंका या देशाविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घ्यायचा आहे की नुकतेच आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 23 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. यावर्षीची थीम काय आहे, सपोर्ट साइन लँग्वेजेस राईट्स असं या वर्षीची थीम असणार आहे. तर हा दिवस निवडण्यामागे कारण काय आहे, कारण वर्ल्ड फेडरेशन ऑफ डीफ अर्थात जे काही मूकबधीर असतात, ज्यांना ऐकू येत नाही किंवा जे बोलू शकत नाहीत, अशांना मूकबधीर किंवा डीफ म्हटलं जातं. या फेडरेशनची स्थापना ही 23 सप्टेंबर 1951ला या दिवशी झाल्यामुळे हा दिवस जो काही आहे तो आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि तसेच सप्टेंबर महिन्याचा जो शेवटचा आठवडा असतो तो संपूर्ण आठवडा आंतरराष्ट्रीय बधीर सप्ताह किंवा आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच सप्टेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते आपण लक्षात घ्यायचं आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 8 सप्टेंबरला असतो. राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबरला असतो. इंजिनियर्स डे 15 सप्टेंबरला आणि जागतिक ओझोन दिवस 16 सप्टेंबरला आपण साजरा करत असतो. तर हे काही महत्त्वाचे दिनविशेष आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न घ्यायचा आहे. त्या अगोदर आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर अवश्य लाईक करा. तसेच चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे करंट अफेअर्सचे डेली करंटचे व्हिडिओ हे आपण आपल्या चॅनलवर घेत असतो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, एकलव्य पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, प्रतीक्षा रे. हे जी काही जलतरणपटू आहे तिला नुकतंच एकलव्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जी काही प्रतीक्षा रे आहे तिला ओडिशा राज्य सरकारकडून देण्यात येणारा एकलव्य पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि ही एक जलतरणपटू आहे आणि हे जे काही त्याला पुरस्कार मिळणार आहे मित्रांनो, त्या पुरस्काराची रक्कम किती असणार आहे, रोख 7 लाख रुपये एवढी असणार आहे. या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच खालीलपैकी कोणत्या योजनेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत.
याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, सौभाग्य योजना. या योजनेला नुकतंच आज 7 वर्षेही पूर्ण झालेली आहेत. तर त्या योजनेविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. ही जी सौभाग्य योजना होती त्याची सुरुवात 25 सप्टेंबर 2017ला झालेली आहे आणि या 25 सप्टेंबरला याला 7 वर्षेही पूर्ण झालेली आहेत. या योजनेलाच प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच या योजनेअंतर्गत 31 मार्च 2021पर्यंत 2,82,00,000 घरांपर्यंत विजेचं जे काही वितरण आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे किंवा विजेची जोडणीही करण्यात आलेली आहे. आणि ही जी योजना आहे ती शहर तसेच ग्रामीण दोन्ही भागासाठी विद्युत जोडणीसाठीची ही योजना आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, कारण ही योजना कशाशी संबंधित आहे यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जात असतो. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर ज्या काही आपल्या महाराष्ट्राच्या संबंधित दोन महत्त्वाच्या योजना आहेत त्या पण आपण लक्षात घ्यायच्या आहेत. जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना. तर ही जी काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ती कोणासंबंधित आहेत? जे काही विवाहित, घटस्फोटित, निराधार आणि गरीब महिला आहेत त्यांना दरमहा 1,500 रुपये सरकारमार्फत दिले जाणार आहेत. आणि त्याच्यासाठी पात्रता काय ठेवली सरकारने? ज्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल ही त्याची पात्रता आहे. तसेच वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष असणार आहे. तर या काही गोष्टी या योजनेविषयी आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच लाडका भाऊ योजनासुद्धा आहे, जी एक सुशिक्षित जे तरुण आहेत त्यांना ट्रेनिंग देणारी ही योजना आहे मित्रांनो. आणि ट्रेनिंगच्या दरम्यान जे काही 6 महिन्याची ट्रेनिंग होणार आहे त्या ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये 12वी पास असेल तर त्याला महिन्याला 6,000 रुपये सरकारकडून मानधन देण्यात येणार आहे. डिप्लोमा असेल तर 8,000 रुपये आणि पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झालेला असेल तर त्याला महिन्याला 10,000 रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. तर या अतिशय महत्त्वाच्या 2 योजना आपल्या महाराष्ट्राशी संबंधित त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. कारण मागं ज्या काही परीक्षा झाल्यात या दोन्ही योजनांवर परीक्षेमध्ये आलेल्या आहेत आणि येणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील त्यामध्ये सुद्धा या योजनांवर प्रश्न हे विचारले जाणार आहेत. म्हणून आपण या ठिकाणी हे रिवाईज केलेलं आहे. तर त्या चांगल्या रीतीने आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर कालच्या जे काही घडामोडी होत्या त्याचा आपण एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर आपण पहिला प्रश्न घेतला होता की नुकतेच महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यातील कोणत्या किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे? तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, प्रतापगड हा जो काही किल्ला आहे तो नुकताच राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की भारत कोणत्या देशाच्या सीमेवर तार कुंपण लावणार आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, म्यानमार या देशाच्या सीमेवर भारत तारेचं कुंपण लावणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता विश्व अल्झायमर दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 21 सप्टेंबर. त्यानंतरचा आपण प्रश्न घेतला होता की मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा किताब कोणी जिंकला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, रिया सिंगा. हे नुकतंच मिस युनिव्हर्स इंडियाचा तिने किताब जिंकलेला आहे. या प्रश्नाचं आपण डिटेलमध्ये डिस्कशन कालच्या व्हिडिओमध्ये केलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, आलोक रंजन. हे NCRB अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचे प्रमुख म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच भारताची पहिली वंदे मेट्रो कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, गुजरात या राज्यामध्ये भारताची पहिली वंदे मेट्रो सुरू झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो शेवटी आपण या ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर आपण जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा होईल. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की भेट द्या. टेलिग्रामची ID स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी आपण दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स तसंच इतर ज्या काही स्टडी रिलेटेड नोट्स असतात तसेच काही अपडेट सांगायचे असतील तर त्या ठिकाणी आपण सांगत असतो. म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा आपण जॉईन करून घ्या. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.